हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी आज पहिल्यांदाच ब्लॉग शूट करते आणि म्हटलं कशाने तरी ब्लॉग सुरू करावा. तर हे बासुरीवाले दादा आले होते, तर यांच्या छान आवाजानेच ब्लॉग सुरू केला आहे. सकाळी सकाळी यांचा आवाज खरंच खूप सुदिंग आहे, ऐका तुम्ही. सकाळची सुरुवात खूपच छान झाली. मग संध्याकाळी मी गणपती पाहायला गेलो, तर तिथे एका गणपती बाप्पांचं विसर्जन होतं. तर इथे पुण्यातील नामांकित पथक रामबाग पथक होतं. त्यांनी खूपच छान ढोल वगैरे वाजवला आणि खूप छान त्यांचा परफॉर्मन्स होता. खूपच मजा आली. मग आम्ही तिथून त्यांचं पण खूप छान डेकोरेशन होतं. मग तिथून आम्ही केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्थापित केलेला गणपती बघायला गेलो होतो. त्यांनी खूपच छान थीम ठरवली होती. आपलं कैलास मंदिर जे आहे वेरूळचं, त्याचं थीम होतं आणि खूप छान आतमधून असं वाटत होतं की हे खरं मंदिर आहे. तर तिथे गणपती बाप्पा पण खूप छान होते. म्हणजे सगळेच गणपती बाप्पा छान असतात, बट तिथे खूप ॲटमॉस्फिअर छान होतं आणि खूप हॅपनिंग ॲटमॉस्फिअर होतं. पण प्रचंड गर्दी होती. मी जे कोणी पुण्यात राहतात, मी त्यांना सजेस्ट करेल की जर तुम्हाला पॉसिबल असेल तर प्लीज इथे गणपती बाप्पा बघायला नक्की या. कारण जे आपण न्यूजमध्ये वगैरे बघतो त्यापेक्षा खूप जास्त सुंदर दिसतं ते खऱ्यामध्ये. मे बी व्हिडिओमध्ये पण एवढं छान नसेल दिसत, पण तिथे जाऊन मी बघितलं त्यावेळेस इतका छान व्ह्यू आहे तिकडचा. पण गर्दी थोडी जास्त आहे, बट डेफिनेटली तुम्ही जाऊन बघू शकता. वर्थ इट आहे. आम्ही पण तिथे गेलो, पण तिथे काही खूप जास्त वेळ आम्हाला मिळाला नाही बघायला, कारण गर्दी होती. सो मग आम्ही लवकर तर आम्हाला आज गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन खूप मजा आली. जर तुम्हाला माझा फर्स्ट व्लॉग आहे, मी अजून इम्प्रूव्ह करेल, आवडला तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब.